नमस्कार. माझ्याकडे ड्रेस शिवून हा कपडा उरला होता. त्यावर इतकी सुंदर एम्ब्रॉयडरी होती आणि कॉम्बिनेशनही खूप सुंदर होतं. त्या उरलेल्या कपड्यापासून मी हा पाऊच बनवलेला आहे. कसा बनला आहे ते कमेंट करून सांगा आणि बनवलेला व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका. चला आपण मी तो पाऊच 5 मिनिटात कसा बनवला आहे ते बघू. त्यासाठी मी 6 बाय 9.5 इंचाचे 2 पीस घेतले आहेत आणि त्याला कॅनव्हास लावून अस्तर लावून जोडून घेतलं आहे. आता लूप बनवण्यासाठी मी कापडाचीच पट्टी बनवलेली आहे. एक पीसला मी चेन अगोदरच लावून घेतलेली आहे आणि त्यात रनर टाकून घेतलेला आहे. आता लूप अशाप्रमाणे बसवलेला आहे की त्यात आपण किचन टाकू शकतो. आता चेनवर दुसरा पार्टही जोडून घेतलेला आहे. हा पाऊच शिवण्यासाठी इतका सोपा आहे की ज्याला कोणाला शिलाईही येत नाही तोही हा पाऊच आरामात बनवू शकेल. फक्त 2 पार्ट जोडायचे आहेत आणि त्याला चेन लावायचे आहे. आता बाजूचे जे आतली शिलाईचे मार्जिन असतं त्याला फिनिशिंग देण्यासाठी मी अशा प्रकारे पट्टी जोडून घेतलेली आहे. ह्या पट्ट्या आपल्याला तिन्ही बाजूने जोडून घ्यायच्या आहेत जेणेकरून पाऊचच्या आतून धागे वगैरे काही निघणार नाहीत आणि पाऊच जास्त टिकाऊ बनेल. बघा तुम्ही पाऊच कसा बनवत आहे. तर मी व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका. बघा आपला पाऊच किती सुंदर आणि 0 बजेटमध्ये तयार होऊन वापरण्यास योग्य बनला आहे. यात आपण मोबाईल, पैसे, काही कॉईन्स, पेन म्हणा, चावी म्हणा असं ठेवून बाहेर नेऊ शकतो किंवा आपल्या घरात कोणाच्या मेडिसिन वगैरे काय असतील त्याही ठेवू शकतो किंवा आपल्याला आपलं मेकअपचं सामान जरी ठेवायचं असेल तरी हा पाऊच एकदम योग्य आहे.